जस्ट रिफ्रेश झालो, जेवलो आणि आता चाललो आहे गणपती पुणे मंदिरमध्ये. तिथून बीच आणि आरेवारेला पण जाऊ. तो ऑफलाईन मॅप घ्यावा लागेल मला. कारण जिओ खूप वैतागतो इकडे. काय माहीत नाही प्रॉब्लेम काय आहे जिओचा. देवीनगरला पण असंच झालेलं, नेटवर्कच नव्हता इथे. नेटवर्क आहे पण इंटरनेट नाही. परिसरात तर पोचलोय. इथे पण रूम्स आहेत पण ऑब्विसली कॉस्टली असणार पर नाईट. जर तुम्ही वीकडे, जसा आज आहे वीकडे, तसा येऊन नाईट बी तिकडे इन्क्वायरी कराल. गेटवरती कोणतरी टोपीवाला उभा आहे जो प्रत्येक टुरिस्टला विचारतो की रूम पाहिजे की नाही. नाईट बी कमी पडेल तसा बार्गेन केलं तर. I don't know. बाईक जाते ना आतमध्ये. हो, बाईक जाते ना आतमध्ये. तर हे बघा मित्रांनो, जस्ट मी
गणपतीपुळेचा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलेलो आहे आणि ही काही परिसर आहे आजूबाजूचा. सुपर्ब. आम्ही पुढे हरेवारेमध्ये पण जाणार आहोत, पण सध्या हा व्ह्यू एन्जॉय करून घ्या. सूर्य सध्या ढगात लपलेला आहे, त्यामुळे थोडा चांगला वाटतोय. तर आपला गणपतीपुळेचा गणपती बघून झालं आहे आणि सध्या चाललो आहे आरेवारेला. वरती बघा पॅराग्लायडिंग पण चालू आहे. हे वेगळं आहे, हे विमानसारखं काहीतरी आहे. ते छोटंसं विमान असते तसं आहे. खूप स्पोर्ट्स खूप आहे इकडे. आपल्या मालवणपेक्षा तर हे चांगलं मला वाटलं. तर ते कुठून आहे ते मला माहीत नाही, ते एक्झॅक्टली बघितलं नाही मी. पण मालवणला जे आम्हाला भेटलेला तारकर्ली वगैरे, ऑब्वियसली बीच वगैरे बघण्यासारखे आहे मालवणमध्ये. पण तेच आहे, खूप मालवणला सगळे खूप कॉस्टली आहे राईड्स वगैरे. जिकडे असं वाटते की राईड्स एकदम स्वस्त असेल, तुम्हाला कॉम्पो पॅक भेटत आहे. ही सगळे राईड्स फक्त 2000मध्ये 3000मध्ये. स्कूबा डायव्हिंग वगैरे मालवणला, तर त्याच्यामध्ये जाऊ नका, तो मोठा स्कॅम आहे ॲक्च्युली. तुम्हाला राईड देणार त्यामध्ये, पण सगळे राईड कधी संपलं ते समजणार नाही. मी पण घेतलेला पॅकेज तसं समजून मालवणमध्ये मजा येते, पण जेवढा राईडमध्ये तुम्हाला गणपतीपुळ्यामध्ये नेता आहेत
किंवा दुसऱ्या अलिबागमध्ये कशीदमध्ये मी ट्राय केलेला, तेवढा मोठा नाही नेत. फक्त एक छोटासा राऊंड मारतात. बनाना राईड झाला किंवा दुसरं काही राईड झालं, एकदम छोटासा राईड देणार तुम्हाला. त्यामध्ये तुमचे अर्धे तर हेच नसतात, काय म्हणतात ते, अर्थच नसतात. म्हणजे थोडासा असा पुढपर्यंत गेला जिथे नजर जाते आणि परत आला. नवीन असाल तुम्ही तर तुम्हाला वाटेल हां मस्त झाली राईड, पण खरं म्हणतो जेवढे ते लोक पैसे घेत आहेत त्या हिशोबाने ठीक आहे ते, बट खूप शॉर्ट आहे, खूप शॉर्ट. म्हणजे जे डेली बेसिसवर असले सगळे बीचवर ॲक्टिव्हिटीज केले त्यांना माहीतच आहे. ते जर सांगतील तर त्यांना माहीतच आहे, म्हणून ते कमी घेतात. आणि पॅराग्लायडिंग आणि स्कुबा डायविंगला ग्रुपमध्ये घेऊन जातात. आणि स्कुबा डायविंग म्हणजे वाव, व्ह्यू बघा साईडला. स्कुबा डायविंग म्हणजे फक्त डुबवणार, जसं काही तुमची शुद्धीकरण करतायत तसं डुबवणार आणि परत वरती घेणार, झाला तुमचा स्कुबा डायव्ह. हे सगळीकडे नाही होत, तारकर्लीला कुठेतरी होते हा स्कॅम. तर जर तुमचा खास ओळखीचा असेल कोण मित्र आणि त्याचा खास ओळखीचा कोण असेल तरच त्या राईडवरती जाणार. तर सुनामी आयलंडला ते राईड करून फायदा नाही, खूप कॉस्टली आहे सगळे सुनामी आयलंडला. त्यापेक्षा डॉल्फिन वॉच करा आणि कुठल्या तर गावठी लोकांचा हे घ्या, बोट. सुपर्ब मॅन, सुपर्ब. काय बोलणार, या व्ह्यू एकापेक्षा एक आहे. व्ह्यू बघा गाईस, सॉलिड. काय नाही, शांत, सुपर. हा काय हवा येतोय मस्त. हा सुपर सुपर.
एक व्ह्यू संपला नाही की दुसरा व्ह्यू आला आहे बघा, बीच साईड व्ह्यू. सुपर्ब मॅन. अजून आरेवारेचा व्ह्यू पॉईंट नाही आला आहे आणि असला व्ह्यू दिसतोय आम्हाला. एक मजाच वेगळी आहे असल्या रस्त्याने, गोवा वाईबवाले रस्त्यामध्ये बाईक घेऊन फिरायचं. तुम्हाला कारमध्ये ते मजा येणार नाही. लास्ट टाईम मालवण कारमध्ये फिरावं लागला, कारण आमच्या ग्रुपमध्ये काही लोक होते ज्यांना कम्फर्टेबल राईड पाहिजे होती, एकदम कम्फर्टेबल, की बसला आपला जाऊन जिथे ज्या पॉईंटवर जायचं आहे, म्हणजे ज्या मंदिरात जायचं आहे, ज्या पॉईंटवर जायचं आहे तिकडे जाऊन बघितलं, येऊन खाल्लं पिल्लं आणि परत येऊन बसले. मजा नाही त्याच्यामध्ये. मजा यामध्ये आहे की तुम्ही एक्सप्लोअर करा या प्लेसला. ज्या प्लेसला जातात तिकडे जास्तीत जास्त एक्सप्लोअर करा, तर त्याची खरं मजा आहे. नाहीतर त्याची मजाच नाही गाईस, खरं म्हणतो. तुम्ही फक्त A to B पॉईंटपर्यंत आले आणि परत रिटर्न गेलं तर काय मजा नाही त्याची. रॉ बुलेटचा आवाज बघा, रॉ बुलेट. फुल जोर लागतोय ऐरावतचा चढण्यामध्ये. स्टीप आहे एकदम आणि मी थोडा गिअर हाय ठेवलेला, मस्त लागत होता मला आवाज, त्यामुळे थोडा इथे हेलिपॅड दाखवतोय मला कुठला तरी. अच्छा, तर इथून येते आहे गाईज, इकडे हेलिपॅड आहे बघा. नाही, हे तर हेलिकॉप्टरचा हेलिपॅड आहे प्रॉपर. 2 सर्कल्स आहेत मोठे हेलिकॉप्टरचे. पण VIP वगैरे येत असेल तर त्यासाठी बनवला असणार. तो वाला नाही, तो थोडा रनिंग लागतो त्याला. आम्ही जे बघितलं पॅराग्लायडिंग सारखा जो हेलिकॉप्टर होता तो.
मस्त हा रूट बघा, तो व्ह्यू बघा, समोर समुद्र. वाव, जस्ट वाव. सुपर सुपर. काय दिसतोय. वाव. वाव सुपर. सॉरी 10 वेळा 15 वेळा वाव म्हटलं तरी पण हे दृश्य जे डोळ्याने दिसत आहेत, कॅमेरामध्ये मला वाटत नाही एवढे, पण जे डोळ्याने दिसत आहे, अरे बाप, सॉलिड सॉलिड. हा अरे वारे बीचलाच घेऊन जातोय वाटते. अरे वारे बीच व्ह्यू पॉईंट म्हटलं तरी. चला बघू बीचवरती पण. आज काही बोला, वीकेंड नाही, वीकडे आहे, तरी लोक आलेत. म्हणजे मला वाटते गोवापर्यंत प्लॅन आहे लोकांचा, इकडे एन्जॉय करायचा आणि पूर्ण गोवापर्यंत जायचं, म्हणजे किनारपट्टी पकडून. इथून सरळ सरळ गेले की अरे वारे मग मालवण, देवगड, मालवण वगैरे लागणार आणि त्यानंतर पुढे गोवा वगैरे येईल. तर तसं आहे. हां हां, मस्त. या बाजूला नदी, त्या बाजूला समुद्र. व्हेरी गुड. पण अजून आपला व्ह्यू पॉईंट 7 मिनटं दाखवतोय. काही गावाचे रस्ते मस्त मस्त रांगोली काढली आहे इथे, पेंटनी पूर्ण रस्ता सजवलं आहे लोकांनी. छान आहे हे बघा. इवन अलिबागमध्ये जाताना पण मी आला एक रस्ता असा भेटलेला. काही सण असेल त्या टायमाला सजवला असेल, पण काय छान सजवले रस्ता, काय छान वाटते. आता थोडं तापमान कमी झालं आहे, मस्तपैकी उतरलं आहे तापमान. थोडंसं थंड थंड वाटतोय. तो आरे वारे बीच तो होता का मागचा? डेफिनेटली तोच असणार. पण इकडे व्ह्यू पॉईंट वेगळा आहे. माईट बी तिथून ते आरे वारे बीचचा व्ह्यू दिसत असणार. हां, हे पण पॉसिबिलिटी आहे. बघूया. सूर्याचा सनसेट आज खूप लेट आहे. 6:53 दाखवते वेदरमध्ये. मस्तपैकी थंडावा आहे झाडाचा कवर असल्यामुळे इथे.
आणि तसं पण सनसेट व्हायला आलं तर मग एवढं काय गरम राहिलेलं नाही आता. पण मुंबईला वेगळ्या गोष्टी आहे. मुंबईला तुम्ही रात्रीचा म्हणा सकाळचा म्हणा उन्हाळ्यात गरमी लागणारच. भरपूर ठिकाणी आंबे ठेवलेत. उद्या विचार करते थोडा लेट निघू. परत काय शूट तर करायचं नाही मला, कारण एकदा शूट केलेलं आहे तेच परत काय दाखवायचं परतीमध्ये. तर सरळ सरळ निघू विचार करतोय. आणि काही घ्यायचे होते, आंबे घ्यायचे होते, पण राहणार काय आंबे? आतमध्ये लीक बीक झाली तर वांदे होतील. म्हणून मी ते प्लॅस्टिक जपून ठेवले, थोडा प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून. प्रसाद पण घ्यायचे. सहा वाजता काउंटर ओपन होतोय म्हणतो तो प्रसादाचा. हे बघा क्यूट सा डॉगी, बिचारा घाबरला. नाही बुवा तुला काही नाही करत. तर माझी बाईकची आवाजच एवढे मोठे आहे. हैदराबाद आवाज करत तर सगळे प्राणी पळतात डग 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 करून. पण तरी पण जे आता रिबॉनची बुलेट, ही रिबॉन व्हर्जन जी आहे बुलेटमध्ये, त्याची आवाज कितीतरी खाली म्हणजे दर्जावरती आहे. ह्याचे पूर्वीचे व्हर्जन्स बघितले तर पूर्वीचे म्हणजे एकदम असे फाट 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 फाट, आणि त्याच्यामध्ये पण लोक सायलेन्सर वगैरे चेंज करून. व्ह्यू बघितलं तर एकदम असं शांत होते डोका. चला हा व्ह्यू पॉईंट आहे वाटते. हो हा व्ह्यू पॉईंट आहे, इथे बसू. पण अजून पुढे दाखवतोय. चला बघू, माइट बी अजून पुढे चांगले ऑप्शन असतील बसायचं. तिकडे नारियल पाणीवाला दिसलेला म्हणून मी थांबलो. हाय मस्त. अच्छा इकडे अजून आज गर्दी भरपूर आहे. कुठे गेलो गर्दी आहे. असं नाही की जरासं निवांत बसूया एक एकटा. लोकांची खूप गर्दी आहे आज.
कोपऱ्यावर